नागपूरमध्ये अटक करण्यात आलेला रजा सिद्दीकीशी संबंधित एका बिहारी तरुणीची देखील चौकशी होतीये। सिद्दीकीसारख्या माओवादी तरुणासोबत असल्यानं चौकशी झाली होती। प्रकरणाशी संबंध आल्यानं तरुणीचं विधी महाविद्यालयातून निलंबन करण्यात आलेलं होतं। महाविद्यालयाच्या कारवाई विरोधात तरुणीनं खंडपीठामध्ये दाद मागितलीये। 25 मे पर्यंत चौकशी पूर्ण 25 मे पर्यंत चौकशी पूर्ण करण्याचे कोर्टानं आदेश दिलेत। 27 मे पर्यंत माहिती सादर करण्याची सरकारला मुदत देण्यात आलेली आहे। रजत वशिष्ठ आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। रजत, हैदराबादमधून ISIच्या 2 हस्तकांना अटक करण्यात आली आहे, तर नागपूरमध्ये देखील रजा सिद्दीकीशी संबंधित एका तरुणाची चौकशी होतीये। काय अपडेट्स आहेत? नक्कीच पाकिस्तानसोबत तणाव जेव्हापासून वाढलेला आहे तेव्हापासून अंतर्गत सुरक्षेचे प्रश्न जे आहेत ते पण महत्त्वाचे झालेले आहे। हैदराबादमध्ये बॉम्बस्फोट घडवण्याची एक तयारी जी आहे ते ISI म्हणजेच ISISचे जे सौदी अरबच्या मॉड्यूलशी संबंधित 2 दहशतवादी आहेत त्यांनी आखलेली होती आणि त्या दोघांना हैदराबाद आणि तेलंगणा पोलिसांनी संयुक्तरित्या कारवाई करून अटक केलेली आणि त्यांची कसून चौकशी केली जात आहे। दुसऱ्या बाजूला नागपूरमध्ये केरळचा एक जो तरुण जो आहे त्याला 8 मे रोजी अटक करण्यात आलेली होती आणि त्याच्या तपासामध्ये रोज नवीन धक्कादायक माहिती समोर येत आहे। सध्या ATS त्याचा तपास करत आहे आणि जी काही माहिती ABP माझाला मिळालेली आहे त्याप्रमाणे जो रजा सिद्दीक आहे त्याचे भारताच्या बाहेर आणि खास करून इंग्लंडमध्ये जे काश्मीरचे फुटीरतावादी आहेत त्यांच्याशी कनेक्शन होते आणि वेगवेगळ्या माध्यमातून म्हणजेच फोन कॉल असेल, SMS असेल किंवा काही विशेष ॲप आहे त्याच्या माध्यमातून तो त्यांच्या संपर्कात होता। या रजा सिद्दीक सोबत त्याची एक मैत्रीण, ज्या मैत्रिणीला भेटण्यासाठी तो नागपुरात आला होता, ती मैत्रीण सुद्धा सध्या तपास यंत्रणांच्या रडारवर आहे। सध्या तिला आरोपी बनवण्यात आलेलं नाही, मात्र तिची पण चौकशी जी आहे ती केली जात आहे। दुसऱ्या बाजूला ज्या विधी महाविद्यालयामध्ये नामांकित विधी महाविद्यालय आहे नागपूरचा त्या ठिकाणी ती शिकत होती, त्यामुळे तिचे जे काही ॲक्टिव्हिटीज आहे ते पाहता तिला त्या महाविद्यालयातून निलंबित करण्यात आल्यानंतर तिने नागपूर खंडपीठामध्ये धाव घेतलेली, त्यामुळे न्यायालयापर्यंतही तो प्रकरण जो आहे तो पोहोचलेला आहे। मात्र रजा सिद्दीकीची कसून चौकशी जी आहे ती ATS कडून केली जात आहे आणि काश्मीरी फुटीरतावाद्यांसोबतचा जो त्याचा संबंध आहे, संपर्क आहे, तो नक्कीच लोकांच्या आणि तपास यंत्रणांच्या भुवया उंचावणार आहे। आणि दिल्लीवरून केरळला जाताना फक्त मैत्रिणीला भेटण्यासाठी रजास नागपुरात थांबला होता की त्याचा दुसरा काही उद्दिष्ट होता, याचा तपास जो आहे तोही सध्या केला जात आहे। त्यामुळे आणखी भारतातले असे किती तरुण या सगळ्या कारवायांमध्ये अडकलेले आहेत, सहभागी झालेले आहेत, हा एक मोठा प्रश्न सध्या या निमित्तानं उभा राहतोय। रजत, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।